आता पाहूया टॉप 9 मोठ्या बातम्या। ज्ञानेश्वरी मुंडेंचा बीड एसपी कार्यालयासमोर आत्मदहनाचा प्रयत्न। महादेव मुंडेंच्या मारेकऱ्यांना अटक करण्याची मागणी। 18 महिन्यांपासून मारेकरी मोकाट। प्रकरणाचा तपास स्थानिक गुन्हे शाखेकडे वर्ग। मंत्री नितेश राणेंच्या खात्याची जाहिरात सामनाच्या फ्रंट पेजवर। राज्य सरकारची जाहिरात सामनाच्या फ्रंट पेजवर। अधिवेशनामध्ये राणे आणि ठाकरेंमध्ये राजकीय सामना सुरू। राज्यात तुकडाबंदी कायद्याचा फॉर्म्युला ठरला। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती। 1000 चौरस फुटापर्यंतच्या प्लॉट धारकांना होणार फायदा। राज्यामध्ये 5 लाखाहून अधिक कुटुंबांना लाभ होणार। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हस्ते टेस्ला कारचं स्टेअरिंग। कालच मुख्यमंत्र्यांच्या हस्ते देशातील पहिल्या टेस्ला शोरूमचं उद्घाटन। भाजपचे नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांनी घेतलं खंडोबाचं दर्शन। प्रदेशाध्यक्षपदी नियुक्तीनंतर पहिल्यांदाच जेजुरीमध्ये खंडोबा गडाच्या पहिल्या पायरीचं घेतलं दर्शन। खुलताबादचं नाव रत्नपूर करा। भाजपा आमदार संजय केडेकरांची मागणी। खुलताबादमध्ये सध्या औरंगजेबाची कबर। या संदर्भात केडेकरांचं मुख्यमंत्र्यांना पत्र। आमदार निवासामधील जेवणावरून मारहाण केली जाते, मग विद्यार्थ्यांच्या आहारामध्ये अळ्या निघाल्या असताना कारवाई का होत नाही? विधानसभेमध्ये आमदार कैलास पाटलांचा सवाल। धाराशिव जिल्ह्यात 15 ते 20 तक्रारी आपण जे पोषण आहार म्हणून देतो मिलेट न्यूट्रिएंट बारचा, त्यात आळ्या निघाल्या तक्रारी आल्या आहेत। यावर कारवाई कराय का? आमदाराच्या तक्रारीवर आपण आमदार निवासचं कॅन्टीन बंद करता, पण विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या कंत्राटाने खेळ केला, त्याचं कंत्राट आपण रद्द करावं एवढीच विनंती करतो अध्यक्ष महोदय। महाराष्ट्रामध्ये कृत्रिम फुलांवर बंदी घातल्यानं फुल उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा। आमदार महेश शिंदेंच्या लक्षवेधीनंतर भरत गोगावलेंची सभागृहामध्ये घोषणा। कोविड घोटाळा प्रकरणामध्ये सुजित पाटकरांना जामीन। 1 लाख रुपयांच्या जात मुचलक्यावर पाटकरांना जामीन मंजूर।